अहिल्यानगर मधून एकाच दिवशी 2 अल्पवयीन मुलींचे अपहरण। शहरातील सावेडी उपनगर परिसरातून 10 एप्रिल रोजी एकाच दिवशी 2 अल्पवयीन मुलींना फूस लावून पळून नेल्याच्या घटना घडल्या आहेत। याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात 2 वेगवेगळ्या गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यातील पहिली घटना सकाळी 11 वाजता गणेश चौक सिव्हिल हडको परिसरात घडली। या ठिकाणी नातेवाईकांकडे शिक्षणासाठी राहत असलेली 13 वर्षीय मुलगी ही क्लासला न गेल्याने तिचे नातेवाईक तिला कडक शब्दात रागवल्याने ती घरात कोणास काही एक न सांगता घराबाहेर गेली। ती घरी परतली नाही। त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा क्लास, आनंद विद्यालय, जॉगिंग पार्क, सावेडी, तारकपूर परिसर व तिच्या मैत्रिणीकडे तसेच नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेतला असता ती कोठेही मिळून आली नाही। यावरून तिचे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरिता अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत तिच्या नातेवाईकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला। दुसऱ्या घटनेत सिद्धार्थनगर परिसरातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या घरच्यांनी दुपारी 12:30च्या सुमारास किराणा दुकानात तेल पिशवी आणण्याकरिता पाठवले असता तिला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी त्यांच्या कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळून नेले। मुलगी बराच वेळ घरी न परतल्याने तिच्या घरच्यांनी तिचा नगर शहरात मैत्रिणीकडे व नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही। त्यामुळे तिचे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरिता अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत तिच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।